कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्कार, मी मनोज आहेर. उत्सव कट्ट्यावर आज आपण एका वीरश्रीचं दर्शन घेणार आहोत. 1971 हे वर्ष भारतीय इतिहासातील एक सुवर्णपान. पाकिस्तान सोबत झालेलं घनघोर युद्ध, परिणाम बांगलादेश नावाचा नवीन देश जगाच्या नकाशात उदयास आला. राजनैतिक, कूटनैतिक आणि सामरिक क्षेत्रात ही भारताची एक जबरदस्त यशोगाथा. या विजयश्रीला यंदा 2021 साली 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 50 वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या या इतिहासाचे केवळ साक्षीदारच नव्हे, तर या घनघोर युद्धात स्वतः सहभागी झालेले कर्नल कुमार फुले आज उत्सव कट्ट्यावर आपल्या सोबत आहेत. त्यांनी जागवलेल्या आठवणी ऐकताना मन शहारून जातं आणि ऊर अभिमानानं भरून जातं. कर्नल साहेब नमस्कार. नमस्कार. उत्सव कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, 1971चं युद्ध हे प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट, कारण आपण विजयश्री तर खेचून आणलीच, पण सातत्याने शत्रुत्व घेणाऱ्या एका राष्ट्राचा तुकडाही त्याच वर्षी पडला आणि आपल्यामुळे अन्यायग्रस्त असलेला तो भाग स्वतंत्र झाला, बांगलादेश. तर त्या युद्धाचे तुम्ही केवळ साक्षीदार नाही, तर सक्रिय त्या युद्धात सहभाग नोंदवलेला आहे. आणि म्हणून आज तुमच्याशी संवाद साधताना त्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार या अपेक्षेनेच अंगावरती एक रोमांच उभे राहिलेले आहे. परंतु तरी एक संयम ठेवून सुरुवात मी अशी करेल की तुमचा वैयक्तिक परिचय आम्हाला करून द्या, की तुमचं गाव कुठलं, शिक्षण कुठे झालं, याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगा. बर मनोज, धन्यवाद. तुम्ही मला ही एक संधी दिल्याबद्दल. मी मूळचा नागपूरचा राहणार आहे. साधारणतः 7वी पर्यंत मी नागपूरला शिकत होतो. त्यानंतर मी सोलापूरला शिकायला गेलो टेक्निकल शाळेमध्ये, आणि मी 8वी पासून टेक्निकल विद्यार्थी म्हणून होतो. कालांतराने पुण्याला आलो आणि फर्ग्युसन कॉलेज मधनं मी BSc केमिस्ट्री मध्ये ऑनर्स केले. परंतु लहानपणापासून NCCच्या माध्यमातून का होईना आपण सैन्यामध्ये जायला पाहिजे ही मनपूर्वक इच्छा होती. त्यामुळे मी सतत ह्या गोष्टी करता प्रयत्न करत असायचा. मी पहिले शाळेत असताना A सर्टिफिकेट केलं, मग B सर्टिफिकेट केलं, मग कॉलेजमध्ये असताना C सर्टिफिकेट केलं. असा क्रम वाढत वाढत जेव्हा मला मौका मिळाला, इंटरमिजिएटला असताना, त्यावेळची 12वी, इंटरमिजिएटला असताना मी SSB ला गेलो आणि सिलेक्ट पण झालो होतो. परंतु घरच्या सगळ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे की तू आता इंटरमिजिएट म्हणून जर नोकरीला गेलास आणि जर सैन्यात तुला परमनंट कमिशन मिळालं नाही आणि जर तू त्यावेळेनंतर बाहेर आला तर 5 वर्षानंतर तुला परत अभ्यास करणं जड जाईल. बरोबर. त्यापेक्षा तू ग्रॅज्युएशन कर आणि मग सैन्यात भरती हो. आणि त्याप्रमाणे मग मी BSc ऑनर्स केले आणि खरोखरीच इमिजिएटली मी सैन्यामध्ये भरती झालो. मला ट्रेनिंग करता चेन्नईला जायचे होते आणि मी आमच्या वेळेला त्याला ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल म्हणायचे, OTS. आता त्याचं नाव OTA झालेलं आहे, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी झालेलं आहे. आणि तिथे आता मुलींना देखील ट्रेनिंग दिलं जातं. बरोबर.
साधारण कुठल्या वर्षी तुम्ही प्रवेश केलात भारतीय लष्करामध्ये? मी 1970 मध्ये 1970 मध्ये ट्रेनिंगला गेलो आणि 70 मार्च मध्ये मी कमिशन घेतलं. म्हणजे अगदी युद्ध तोंडावर आलेलं होतं त्यावेळेस. खरं म्हणजे त्यावेळेला युद्धाची अजिबात भनक पण नव्हती. कारण हे युद्ध 71 मध्ये झालं. बरोबर. तर त्यावेळेला अशी काही युद्धाची भनक पण नव्हती. परंतु हळूहळू आम्ही त्यावेळेला फक्त सेकंड लेफ्टनंट होतो. त्यामुळे आम्हाला सेकंड लेफ्टनंटला एवढं ते काही ज्ञान नव्हतं आम्हाला. बरोबर. युद्ध म्हणजे काय असतं. बरोबर आहे. साधारणपणे काय डिपार्टमेंट होतं तुमचं? तुम्ही जॉईन झाल्यानंतर ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जॉईन झालात, टेक्निशियन हा शब्द तुम्ही वापरलेला आहे. बरोबर. काय काम असतं त्यांचं भारतीय लष्करामध्ये? काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या युवकांना आणि आपल्या इतर मंडळींना सुद्धा भारतीय लष्कर म्हणजे काय याबद्दल सखोल माहिती थोडीशी मला द्यायची इच्छा आहे. आणि भारतीय लष्करामध्ये सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या संधी आणि डिव्हिजन्स आहेत. म्हणजे कोणीतरी अन्नधान्य आणून द्यायला पाहिजे, कोणीतरी दारू गोळा द्यायला पाहिजे, कोणीतरी हत्यारं आणून द्यायला पाहिजे फ्रंट लाईनवर, कोणीतरी माझ्याकरता जेवण तयार करायला पाहिजे. त्याकरता गाडी, घोडा, खच्चर, घोडे ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. आणि आमची तब्येत चांगली राहावी म्हणून वैद्यकीय सेवा पण आहे. आणि त्या वैद्यकीय सेवेमध्ये सुद्धा वैद्यकीय नॉर्मल सेवा आणि डेंटल सेवा ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या होतात. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आपल्या सैन्य दलामध्ये खच्चर आमच्याकडे असतात, जनावरं असतात, उंट असतात, घोडे असतात. यांचं हेल्थ यांची काळजी घेण्यासुद्धा करता सुद्धा आमच्याकडे वेटरनरी कोर म्हणून आहे. क्या बात आहे. म्हणजे खूप सारे डिपार्टमेंट आहेत. खूप सारे डिपार्टमेंट आहे. आणि जेव्हा तुमचं ट्रेनिंग संपतं त्या ट्रेनिंग संपल्यानंतर जरूर ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला आवडेल. परंतु बाकीच्या गोष्टी तुमचं क्रमवारीमध्ये अनुक्रमणिकेमध्ये मेरिटमध्ये असलेलं नाव, तुमचा अभ्यासक्रम झालेला गत विषय आणि बाकीच्या गोष्टी लक्षात घेऊन ते लोक आर्मी हेडक्वार्टर तर्फे तुम्हाला अलॉटमेंट देतात. आणि त्याप्रमाणे मला कोर ऑफ इंजिनियर्स यामध्ये भरती करण्यात आलं. अच्छा. काय काम असतं साधारण या कोरचं? या कोर ऑफ इंजिनियर्सचे 3 मुख्य भाग आहेत. एक म्हणजे मद्रास सॅपर्स ज्याचं हेडक्वार्टर बेंगलोरला स्थित आहे. दुसरं आहे बेंगॉल सॅपर्स ज्याचा मी एक पदाधिकारी आहे जे रुडकीला आहे. आणि तिसरं म्हणजे बॉम्बे सॅपर्स जे आपल्या पुण्याला खडकीला आहे. असे 3 सॅपर्स असतात. आणि आमचं मेन काम म्हणजे सुरुंग लावणे, सुरुंग काढणे, पेरलेले सुरुंग काढून टाकणे, त्यानंतर पूल बनवणे. वेगवेगळ्या प्रकारचे पूल आम्ही बनवतो आणि त्या पुलांचं देखभाल करणे. याच बरोबरीने दुश्मनांचे शत्रूचे पूल उद्ध्वस्त करणे हा देखील आमचं काम आहे. म्हणजे साधारणपणे आर्मी म्हटल्यानंतर असं एक हे असतं डोक्यात की रायफल घेतलेला एक सैनिक आणि त्याने गोळ्या मारायच्या तितकंच आपल्याला माहित असतं. परंतु त्याच्या बंदुकी मागे आणि बंदुकीच्या पुढेही एका प्रचंड शक्तीची गरज असते. इंजिनियर्स असतील, मेडिकल डिपार्टमेंट असेल, तुम्ही सांगितलं तसं कॅन्टीन असेल, या सगळ्या लोकांच्या सपोर्टवर तो एक सैनिक उभा राहतो. आणि त्यातलं जे पुलांचा उल्लेख तुम्ही करत आहात तर नक्कीच आपला देश म्हणजे खूप पर्वत रांगा असतील, नद्या असतील, असं सगळं भौगोलिक दृष्ट्या विविधता आहे. तर हे काम रिस्कीच आहे. मग 1970 साली तुम्ही जेव्हा बाहेर पडलात आणि ह्या कोर इंजिनिअरिंग मध्ये सामील झालात, पहिली पोस्टिंग कुठे मिळाली तुम्हाला? तर आमच्या वेळेची प्रथा होती की तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे कमिशन, आता मला जे मिळालं ते बेंगॉल सॅपर्स मध्ये कमिशन मिळालं होतं. तर आम्ही पहिले रुडकीला सगळेजण, आम्ही 15 जण होतो, तर आम्ही पहिले रुडकीला जातो. त्यात तिथे आम्हाला त्या ग्रुप हेडक्वार्टर आहे.
तिथे सगळ्या गोष्टींचा परिचय करून देण्यात येतो आणि इतिहास सांगण्यात येतो की हा जो बेंगॉल इंजिनियर्स आहे त्याची कारकीर्द काय काय घडत गेलं होतं, केव्हा हे सगळं सुरू झालं आणि असं बंगाल सॅपर्स अँड मायनर्स नाव का पडलं. आमचं पहिलेचं नाव किंग जॉर्ज ओन सॅपर्स अँड मायनर्स होतं. अच्छा. ते स्वातंत्र्यानंतर बेंगॉल सॅपर्स अँड मायनर्स झालं आणि आता नुसतंच ते सॅपर्स बेंगॉल सॅपर्स असं म्हटलं जातं. आणि मग तिथून आम्ही सगळेच्या सगळे विद्यार्थी म्हणजे जे चेन्नईला म्हणजे बेंगलोरला गेलेले आहेत मद्रास सॅपर्स म्हणून, जे बॉम्बे सॅपर्स म्हणून खडकीला गेलेले आहेत, असे सगळेच्या सगळे आम्ही नवोदित सेकंड लेफ्टनंट, त्यावेळेला सेकंड लेफ्टनंट आता लेफ्टनंट असतात. आम्ही CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी नाशिक रोडवरच आहे आपल्या, त्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आम्ही येतो आणि तिथे वायोज म्हणजे आम्हाला यंगस्टर्सचा यंग ऑफिसर्स, वायोज म्हणजे यंग ऑफिसर्सचा कोर्स करायला लावतात. अच्छा. या कोर्समध्ये सगळ्या प्रकारचं आम्हाला शिक्षण दिलं जातं जे प्रत्येक जवानाला त्याच्या आयुष्यात कारकिर्दीमध्ये करावं लागतं. म्हणजे मोर्चे बांधणं, मोर्चे खणून काढणं, पूल बनवणं, पूल उद्ध्वस्त करणं, त्यानंतर सुरुंग लावणं, सुरुंग काढणं, हे सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग यथासांग आम्हाला दिलं जातं. जेणेकरून आम्ही उद्या ज्या जवानांना हे काम करायला सांगू त्यांना ही खात्री पटायला पाहिजे की आपल्याला हे जे साहेब समजावून सांगतायत किंवा आपल्याकडनं या साहेबांची जी अपेक्षा आहे त्यात त्यांना परिपूर्णता प्राप्त झालेली आहे. बरोबर. आणि याप्रमाणे आम्ही ते पूर्ण करतो ट्रेनिंग. आणि त्यानंतर आमची वेगवेगळ्या रेजिमेंट्स म्हणतो आम्ही. अच्छा. इन्फंट्रीमध्ये लोकांना बटालियन्स म्हटलं जातं. बरोबर. आर्मर्ड कोर मध्ये रेजिमेंट म्हटलं जातं. आर्टिलरीमध्ये हेवी, मीडियम, लाईट असं रेजिमेंट म्हटलं जातं. तर असे प्रघात आहेत आणि त्याप्रमाणे मग आमची वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये तिथे ऑफिसर्सची संख्या किती आहे यावर डिपेंड असतं आणि मग आम्हाला तिथे त्या रेजिमेंटमध्ये पोस्ट करतात. तशी माझी पोस्टिंग 53 इंजिनियर रेजिमेंटमध्ये आली होती. अच्छा. सुरुवातीला पहिली पोस्टिंग. हो हो. आणि मग 1970ला ही पहिली पोस्टिंग मिळाली. तुम्ही तुमचं काम सुरू केलं जे अपेक्षित आहे ते. 1971ची चाहूल जेव्हा लागली देशाला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात आणि काय चर्चा होती तुमच्या मनात, तुमच्या सहकार्यांच्या मनात, आपसात काय हालचाल होती त्यावेळेस? बरोबर आहे. आता मी जेव्हा रेजिमेंटमध्ये गेलो तेव्हा आमचं रेजिमेंट सिक्कीम मध्ये गंगटोक या एरियामध्ये होतं. अच्छा. ज्याला ऍक्च्युअली म्हणायचं तर सिक्कीमी भाषेमध्ये आम्ही व्हॅली ऑफ क्लाउड्स ज्याला म्हणतात तिथे राहत होतो. माईल 13 म्हणतात. अच्छा. तिथे आमचं हेडक्वार्टर होतं. परंतु ही चाहूल लागल्यानंतर खाली यावं लागलं. म्हणजे आम्ही सिलिगुरीला, सेवक रोडला जॉईन होणारा सिलिगुरीला आम्ही येतो. त्यावेळेला मग आम्ही सिलिगुरीला आलो कारण हळूहळू आम्हाला त्याचे इंडिकेशन मिळायला लागले की आम्हाला कामाचं स्वरूप काय राहणार आहे. आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यावेळेला मुक्तीबाहिनीला थोडं ट्रेनिंग देणं आणि पूल बनवणे, कारण बांगलादेशमध्ये खूप नद्यांचा आणि नाल्यांचा नेटवर्क आहे. बरोबर बरोबर. तेव्हा पुढे पुढे जाफना, खुलना या सगळ्या एरियातनं पुढे पुढे जायला आम्हाला इक्विपमेंट ब्रिजेस बनवायचं पण काम हाती लागेल असं सुचविण्यात आलं होतं. त्याप्रमाणे आम्ही यंगस्टर असल्यामुळे त्याकरता सुटेबल आहोत असं म्हणून आम्ही तिथे आलो होतो. अच्छा. म्हणजे अगोदर मुक्तीवाहिनीला ट्रेनिंग दिलं भारत सरकारने आपल्या इंजिनियर्स कडून, आपल्या आर्मीकडून. बरोबर. की त्यांनी म्हणजे स्वातंत्र्यासाठी ते लढत होते तर हा सपोर्ट झाला पहिला आणि पॉलिटिकल डीलच्या अंतर्गत आपण त्यांना खूप मोठी मदत केली. त्यानंतर प्रत्यक्ष पूर्व आघाडीवरती जेव्हा युद्धाला तोंड फुटलं मग त्यावेळेसच्या दिवसांबद्दल तुम्ही सांगा ना. प्रत्यक्ष रणक्षेत्रावर जाण्याची संधी आली तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला नेमकं?
रणक्षेत्रावर जाण्याचा माझा पहिला अनुभव आणि आयुष्यातला पहिलाच अनुभव असा विचित्र होता की मी जेव्हा आमच्या पलटणच्या जवानांबरोबर बांगलादेश, मी आता नावं नाही सांगणार, परंतु बांगलादेश मध्ये आम्ही हद्दीत पार केली तेव्हा LMG गनचं फायरिंग झालं, आवाज आले जोरदार. तर ते फायरिंगचा आवाज आल्यानंतर आम्हाला शिकवल्याप्रमाणे मी ताबडतोब रस्त्यावरनं चाललो होतो, जमिनीवर झोपलो. माझ्याही हातात वेपन होतं, पण मी जमिनीवर झोपलो आणि लाईन पोझिशन घेतली. तेव्हा माझा सिनियर माझ्या बाजूने चालत होता, त्याने अक्षरशः माझी कॉलर धरली आणि उभा केला मला आणि अस्खलित पंजाबी भाषेत मला शिवी देऊन तो म्हणाला, बेवकूफ साले, अगर तेरे लिए गोली बनी है पाकिस्तान में तो तुझे आके लगेगी. बापरे. अगर तेरे लिए गोली नहीं बनी है तो आवाज से डरना मत. बरोबर. आणि मग खरोखरीच धैर्य आलं की येस, बघूया काय होतं ते. आणि मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. भयानक धक्का होता तो, पहिली गोळी एंट्री केल्यानंतर. साहजिक आहे. आणि मग प्रत्यक्ष काम तुमचं कसं सुरू झालं? म्हणजे भारतीय लष्कर आगेकूच करत होतं आणि भारतीय लष्कर आगेकूच करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हा लोकांनाच पुढे जायची पाळी येते. बरोबर. कारण जोपर्यंत आम्ही पूल बनवत नाही, इक्विपमेंट ब्रिजेस, त्यावेळेला आम्ही क्रुपमान ब्रिज वापरत होतो. अच्छा. तो क्रुपमान ब्रिज जर्मन मेक होता आणि आपण भारतात त्याचं प्रोडक्शन करत होतो. तर तो पाण्यावर हवा भरलेल्या जसे फुगे असतात तसे फ्लोट्स असतात, त्या फ्लोट्सवर तो ब्रिज बनवावा लागतो, ज्याच्यामुळे टँक एका साईडने तिकडे आरामात जाऊ शकतील. असे आम्ही ते पूल बनवत होतो. आणि नदीला जर प्रवाह नसेल खूप, त्यावेळेला लकीली प्रवाह खूप नव्हता, त्याच्यामुळे नाही तर ते सगळे पूल आम्हाला अँकर करून ठेवावे लागतात जेव्हा टँक वरनं जात असतो तेव्हा. अच्छा. तर यू कॅन इमॅजिन की त्या टँकचा आवाज, त्या टँकचा धूर, त्या टँकचे चिलखती गाड्यांचे आवाज आणि आमच्या ब्रिजवरनं जाताना होणारा लोखंडाचा आवाज प्रचंड असतो. बरोबर. आणि मग हळूहळू करून सैन्य पुढे जात असतं. अच्छा. म्हणजे असं ब्रिज मागून ब्रिज बांधणं आणि प्लस जर विरोधी पक्षाचं तिथे ब्रिज असतील आणि ते त्रासदायक होत असतील तर ते उद्ध्वस्त करेल. आता काय असतं की विरोधी पक्षाने जर पूल बांधलेले असतील तर तो विरोधी पक्ष दोन गोष्टींकरता पूल बांधतो. एक म्हणजे त्याला पुढे भारतामध्ये यायचंय म्हणून तो पूल बांधलेला असतो. दोन, आपणही तेच करतो, ही युद्ध नीती आहे. बरोबर. आपणही तेच करतो. परंतु जर वापस जायची पाळी आली तर तो त्याला वेगवेगळ्या जागी आमचं कॅल्क्युलेशन प्रमाणे सुरुंग लावून ठेवतो. अच्छा. मग जर तसं जी पाळी आली की आपल्याला परतायचं आहे, आपल्याला विड्रॉल करायचं आहे, आपल्याला माघार घ्यायची आहे, आपण सरेंडर होणार आहोत, तर त्या काळामध्ये मग तो ते पूल उद्ध्वस्त स्वतःच करू शकतो. अच्छा. परंतु या बाबतीत त्यांना विशेष वेळ मिळालेला नव्हता, कारण त्यांची मानसिकताच होती युद्ध करायची. खरंय. त्यामुळे त्यांनी कुठल्याच पुलाला हात तसा लावला नाही. परंतु आम्हाला ती रिस्क घेता येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक पुलाला जरी तो दिसत असला वरनं अगदी टिपटॉप आहे म्हणून, तरी आम्हाला सगळं त्याचं सखोल अभ्यास करावा लागतो की त्याच्यात कुठे सुरुंग तर नाही लावलेला. बरोबर. आणि जर सुरुंग लावलेले असतील, काही काही पुलांमध्ये आम्हाला सुरुंग लावलेले आढळले, त्याला आम्हाला निकामी करावं लागतं त्या सुरुंगांना. अच्छा. आणि मगच आम्ही त्या पुलाला ग्रीन सिग्नल देतो की हो, याच्यावरनं आता आपले रणगाडे, आपले तोफखाने, आपली इन्फंट्री पुढे जाऊ शकते. अगदी इंटरेस्टिंग आहे हे, ऐकायला इंटरेस्टिंग वाटतं, परंतु प्रत्यक्ष ते अनुभवताना, ते काम करताना जीवन मृत्यूचा खेळ सुरू असतो. असा एखादा प्रसंग 1971च्या युद्धातला, तसे खूपच असतील, पण अगदी जीव घेणा ठरला होता, पण तुम्ही तो पार पाडलात तुमच्या कमांडने किंवा आपल्या शूर जवानांनी, तर त्याचे तुम्ही साक्षीदार होतात, असं सांगा ना आम्हाला. आम्ही पूल बनवत होतो आणि त्यांच्या विमानांच्या मधनं सॉर्टी व्हायच्या. कारण त्यांना माहित होतं की जर आम्ही आता अप्रोच करतोय, हे सगळं काही दिवसानंतर, म्हणजे एकदा युद्ध तोंडाशी तोंड लागलं
युद्धाला भडका पेटला की सगळ्यांचं चालू असतं रेकीकरण, म्हणजे ज्याला आम्ही रेकॉनासन्स म्हणतो. आणि त्यांनी आमच्या पुलावर जवान असताना बॉम्ब टाकला. अरे बापरे. आणि त्यामुळे तो बॉम्ब फुटल्यावर आमच्या ब्रिजचा काही भाग नष्ट झाला होता. आता नष्ट झालेला ते लोक अॅल्युमिनियमचे ते गर्डर्स वगैरे जे असतात ते आम्हाला ते परत काढून ते फार एक कटकटीत होऊन जातं, ज्याच्यामध्ये 2-3 जवानांना खूप जोरदार स्प्लिंटर्स लागले त्याचे, जे जखमी झाले. कोणाच्या मानेला कट बसला, कोणाच्या मांडीला कट बसला, एका जवानाच्या तर पोटात गेला होता तो स्प्लिंटर. मग यावेळेला इतर जवानांचा मॉरल खाली होऊ नये म्हणून सगळ्यांना आम्हाला तिथे त्याची शुश्रूषा करणे आणि त्याला कसं लवकरात लवकर मेडिकल वैद्यकीय मदत मिळेल ह्याच्याकडे लक्ष असतं. परंतु त्याकडे इतकं पण लक्ष देता येत नाही की बाकीचं काम सोडून देऊ, कारण जर परत सॉर्टी आली आणि परत जर पुलावर हल्ला झाला तर काय होईल. बरोबर. तेव्हा त्यांना आम्ही त्या 3 जवानांना अक्षरशः झोळी केल्यासारखं उचलून दोघांनी हात धरले, दोघांनी पाय धरले आणि असं करून पटकन त्याला पुलाच्या एका कडेला आणला. तिथे त्याला बेसिक फर्स्ट एड दिलं, जे आमच्या प्रत्येक जवानाकडे, प्रत्येक ऑफिसरकडे असतं किट. आणि त्याला ते फर्स्ट एड दिल्यानंतर आम्ही परत डबा धरून बसलो वाट बघत की आता परत काही येण्याची शक्यता आहे का. तोपर्यंत मेडिकल कोरचे लोक आले, अँब्युलन्स ची व्यवस्था झाली होती, त्याप्रमाणे ते स्ट्रेचर घेऊन आले. आमच्या 3 जवानांना इव्हॅक्युएट करण्यात आलं मागे. पण या वेळेला रसद म्हणजे मॅन पॉवरची रसद, मनुष्य शक्तीची, मनुष्य बळाची रसद मिळेल की नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे उगाच त्याची वाट बघत बसण्यात अर्थ नसतो. बरोबर. आणि मग जवानाच्या खांद्याला खांद्या लावून आम्हाला ती पूर्तता करावी लागते. तेव्हा आम्हाला असं सांगून नाही चालत, हे माझं काम नाहीये, मी नाही करणार, हात नाही लावणार. आणि तो जो काही एक आनंद मिळतो त्याच्यानंतर त्याचं वर्णन काही और आहे, खरोखरी और आहे. बरोबर. बांगलादेश सोबत पाकिस्तानचं आणि पाकिस्तान भारताबरोबर असं सगळं ते त्रिशंकू लढाई होती. आणि शेवटचे 2-3 दिवस आता भारतीय जवानांमध्ये शेवटी जोश यायला लागला की आता विजय निश्चित झालेला आहे. काय वातावरण होतं आणि काय परिस्थितीत होतात तुम्ही त्यावेळेस विजय जवळ आलेला असताना? खरं सांगायचं म्हणजे काय असतं की जे लोक समोर सीमेवर किंवा पुढे पुढे जाऊन काम करत असतात ना, त्यांना मागे काय काय चालू आहे याचं फक्त अंधुकसं नॉलेज असतं. अच्छा. नीड टू नो बेसिसवर सगळ्या गोष्टी पास ऑन होत असतात. आणि आम्ही तर खैर सेकंड लेफ्टनंट होतो, म्हणजे फारच क्षुल्लक, शेवटचा एंड असं म्हटलं तरी चालेल. तर यामध्ये खरी गोष्ट अशी असते, नीड टू नो बेसिस, त्याच्यात सिक्रेसी मेंटेन केली जाते. त्यामुळे जोपर्यंत तसा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या कामात मग्न असतो, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मग जेव्हा तो मेसेज येतो तेव्हा तो वायरलेसच्या द्वारे, डिस्पॅच रायडरच्या द्वारे मग तो आम्हाला कम्युनिकेट केला जातो की असं असं आहे आणि हॉल्ट व्हेरेवर यू आर, वेट फॉर द फर्दर ऑर्डर्स. असं नाही सांगितलं जात की बाद झालं, चला चला वापस चला, आपण विजयी झालो, लेट्स गो बॅक वगैरे, किंवा नाही. ती काय क्रिकेटची मॅच नाही ना. हो, ती काही क्रिकेटची मॅच नाही की अंगातला शर्ट काढून गोल फिरवायचा म्हणून. खरंय. त्यावेळेला फक्त तेवढाच आदेश असतो की स्टॉप द वर्क, ओके, वेट फॉर द फर्दर ऑर्डर्स. ओके. आणि ही ऑर्डर कधी आली मग? 16 डिसेंबर 71 आली की त्यानंतर आली? नाही, 16 डिसेंबर ही ऍक्च्युली टर्मिनेशन ऑफ द इव्हेंट्स आहे. अच्छा. कारण ते हाय लेवलला होत राहतं. आम्हाला 2-4 दिवस आधी देखील कळलं असतं तरी फरक पडला असता, पण तसं नसतं. आम्ही तोपर्यंत कामच करत असतो, झटतच असतो. बरोबर. आणि मग ते रात्री वगैरे असं ऑफिशियल मेसेज येतो की स्टॉप द वर्क नाव, वी आर नॉट प्रोग्रेसिंग फर्दर, वी आर नॉट प्रोसिडिंग फर्दर, असं ते एक सांकेतिक भाषेमध्ये आमच्याकडे मेसेज येतो की
वेट फॉर द फर्दर. ग्राउंडवरचे जे लोक होते, म्हणजे आपली भारतीय आर्मी तिथे गेली, तुम्ही सोबत होता, बांगलादेशातली जी पब्लिक होती, सामान्य जनता, तिचा नजरिया कसा होता, दृष्टिकोन कसा होता आपल्या आर्मी बद्दलचा, सामान्य लोकांचा? सामान्य लोकांचा नजरिया अगदी फ्रेंडली होता. त्याचं कारण एक आहे, कारण त्यांना मनापासनं ह्या राजवटीतनं बाहेर पडायचं होतं. म्हणजे आता ह्या वयात आल्यावर मी अनालिसिस करतो त्याचं. बरोबर. परंतु आम्हाला जी शिकवण दिली जाते की आम्ही शत्रूच्या एरियामधल्या विहिरीतलं पाणी सुद्धा पित नाही. बरोबर. त्यांच्या नाल्यातलं, नालीमधलं, नदीमधलंच देखील पाणी आम्ही पित नाही. त्याचं कारण एक आहे की असं तर नाही की त्यांनी विष टाकून ठेवलेलं आहे त्याच्यात. बरोबर. सो त्यावेळेला सिव्हिलियन लोकांची, जे मुस्लिम, सगळे मुस्लिम होते, बंगाली बोलायचे, त्याच्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट की तो रिअल मुस्लिम आहे की तो बेंगॉली आहे मुस्लिम. असं एक मिश्रित अनुभव असायचा. आणि खूप असे गरिबीत असलेले लोक आणि मॅल न्यूट्रिशन झालेलं असं लोक ते आम्हाला दिसायचे. त्याच्याकडनं जे नंतर आम्हाला पंजाब वगैरे मध्ये अनुभव आला तो वेगळा होता. परंतु इथे दे वेअर फ्रेंडली नॉर्मली. नाहीतर त्यांनी आम्हाला सतवलं असतं, आम्हाला अटॅक केला असता की आम्हाला त्रास दिला असता. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ते रेड कार्पेट होतं त्यांच्याकडनं? नाही, असं नाही, रेड कार्पेट नाही म्हणता येणार. त्यातले कट्टर लोक असतात असं नाही. इट्स नॉट अ रेड कार्पेट. कारण त्यातले लोक आपल्या सैनिकांना, म्हणजे त्यांच्या पाकिस्तानी, म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या सैनिक अधिकाऱ्यांना इन्फॉर्मेशन देण्याकरता काम करतच असणार. त्याच्यामुळे त्यांना बरोबर कळायचं आम्ही कुठे आहोत आता आणि काय करतोय. बरोबर. हा. सो इट्स नॉट अ रेड कार्पेट, इट्स नॉट अ रेड कार्पेट वॉक. म्हणजे ते वेगळं प्रकार होतो. बरोबर. प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा फील्डवर होतात, इतक्या सगळ्या घडामोडी घडत होत्या, फॅमिलीशी कॉन्टॅक्ट कसा होता त्या काळात? एक जेव्हा 15-20 दिवस युद्ध सुरू होतं, कुटुंब वेगळं, तुम्ही वेगळीकडे, मग कसा कॉन्टॅक्ट, काय वाटत होतं घरच्यांना आणि तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा मी गेलो रेजिमेंटमध्ये, तेव्हा मी घरी कधीच सांगितलं नाही की मी बांगलादेशला चाललोय. बापरे. मी रेजिमेंटमध्ये आहे एवढंच माहित असायचं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जर वॉर, आता इतके सर्व्हिस केल्यानंतर एक अनुभव आलेला आहे की 2 किंवा 3 आठवड्यापेक्षा पाकिस्तान आपल्याशी युद्ध करू शकत नाही. बरोबर. ऍडमिनिस्ट्रेटिव्हली, मटेरियलिस्टिकली दे विल फॉल शॉर्ट ऑफ एव्हरीथिंग. तेव्हा परंतु हे असं काही झाल्यानंतर आपण हिरो म्हणून घरी जाणार आहोत, आपल्याला काही चक्र मिळायला नाही तरी चालतं. बरोबर. पण एक युद्धात आपण भाग घेतला याचा खूप आनंद होतो. नक्कीच नक्कीच. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कुटुंबीय सुद्धा त्या काळात काळजीत असतील आणि आनंद सुवार्ता घेऊनच तुम्ही परतलेला आहात. 71चं युद्ध म्हणजे एक मैलाचा दगड झालेला आहे भारतीय इतिहासातला. बोला सर. माझ्या घराण्याबद्दल बोलायचं तर माझे वडील स्वतः ब्रिटिश आर्मीमध्ये पायनियर कोरचे कॅप्टन होते. क्या बात आहे. परंपरा आहे. हो. त्यांनी ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी राजीनामा दिला. त्यांना रावसाहेबी पदवी मिळाली होती ब्रिटिश लोकांकडनं. अरे वा. ती पण त्यांनी वापस केली. बापरे. त्यानंतर माझा मोठा भाऊ आझाद हिंद सेनेबद्दल बरोबर होता. क्या बात आहे. त्याच्यापेक्षा जो दुसरा भाऊ होता तो इंडियन आर्मी मध्ये झेलमला शिकून आला. अरे बापरे. आणि मी तिसरे असे आम्ही. त्यामुळे लष्कराशी जवळचा संबंध कुटुंबात. येस, लष्कराचा फार जवळचा संबंध आहे. मानसिकता आहे कुटुंबामध्ये. असं नाही होणार की काय चाललंय तिकडे वगैरे. नाही, अजिबात नाही. सैनिक हा सीमेवर जसा लढत असतो तसा तो सैनिकी वेश उतरवल्यानंतर सुद्धा त्याच्यातला लढवय्यापणा संपत नाही.
त्याला राष्ट्राबद्दलची जी काळजी असते, आत्मीयता असते, ती वर्दी उतरल्यानंतर सुद्धा ती आत्मीयता यत्किंचित कमी होत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्नल कुमार फुले आहे. कारण आर्मीतून रिटायर झाल्यानंतर, निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा पुण्यासारख्या शहरात सामाजिक व्रत हाती घेऊन आपल्यातला सैनिकी बाणा तुम्ही दाखवून दिलेला आहे. तर तुमच्या सामाजिक कार्याबद्दल, तुमच्या एनजीओ बद्दल, संस्थेबद्दल आम्हाला सांगा आता. ओके, धन्यवाद. आम्ही एक कर्नल्स क्यूब म्हणून संस्था स्थापन केली, ज्यामध्ये आम्ही 10-12 जण कार्यरत आहोत. त्यात स्त्रिया पण आहेत आणि आम्ही स्वतः सगळेजण सिनियर सिटीजन आहोत. अच्छा. या कर्नल्स क्यूबला मान्यता मिळालेली आहे पुणे महानगरपालिकेची, जिल्हा परिषद पुणेची आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या अभ्यासक्रमावर आधारित आम्ही ते शिक्षण देतो. यामध्ये आम्ही 2 प्रकार करतो. एक पहिला प्रकार आहे म्हणजे 8वी 9वी 10वी ची मुलं मुली किंवा स्त्रिया पुरुष ज्यांना इंग्लिश आणि मराठीचं कमीत कमी व्यावहारिक ज्ञान आहे असा मुला मुलींना, स्त्रियांना, पुरुषांना आम्ही बेड साईड केअर गिव्हर्स म्हणून प्रशिक्षण देतो. अच्छा. बेड साईड केअर गिव्हर्स. हो, यस यस. यावेळेस मला लोक विचारतात की बेड साईड केअर गिव्हर्स का म्हणतात तुम्ही, केअर टेकर्स का नाही म्हणत. तर केअर टेकर्स आम्ही म्हणत नाही. याचं कारण असं आहे की आर्थिक व्यवहार आम्ही तो कुठलाही करू शकत नाही, तो माणूस, ती बाईस, तो पुरुष. बरोबर. केअर टेकर म्हटला की तो मुलगा, मुलगी किंवा सून, नातवंड असतील जे पैशाचं पण पाठबळ त्या व्यक्ती करता देऊ शकतं, जे आमचं नाहीये. तेव्हा आम्ही फक्त केअर गिव्हर्सच म्हणतो त्यांना. आणि ही केअर गिव्हर ही इंटरनॅशनल टर्म आहे. बरोबर. मी स्वतः युनायटेड नेशनचा केअर गिव्हर्सचा कोर्स केलेला आहे. आय एम जेरंटॉलॉजी क्वालिफाईड. ओके. आणि आजपर्यंत आम्ही जवळपास 200 मुला मुलींना, स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभं राहण्याची ताकद आणून दिलेली आहे. खूप याशिवाय नाही, याशिवाय आम्ही महिन्यातनं 2दा सेकंड सॅटरडे आणि 4th सॅटरडेला कार्यक्रम घेतो सिनियर सिटीजन्स करता, वेगवेगळे विषय घेऊन. डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, डॉक्टर्सची लेक्चर्स, डिमेन्शिया म्हणजे काय, नी जॉईंटचं रिप्लेसमेंट म्हणजे काय, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यायची असेल तर सायकॅट्रिस्टचे लेक्चर्स घेतो. त्या सगळ्या प्रकारचे लेक्चर्स आणि आध्यात्मिक सुद्धा, की जेणेकरून या सिनियर सिटीजन्सला, म्हणजे आसपासच्या पुण्यातल्या सिनियर सिटीजन्सला असं वाटायला नको की ते या सोसायटीचा एक अंग नाहीत म्हणून आणि एकटे पडले आहेत. बरोबर. तर हा आमचा गरजांची पूर्तता होईल असे कार्यक्रम तुम्ही ठेवतात. बरोबर. अगदी बरोबर म्हणाल. अगदी बरोबर म्हणाल. खूप महत्वाचं काम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी नेमकी कशी घ्यावी यासाठी एक पिढी घडणं खूप महत्वाचं आहे आणि ते काम तुम्ही करतायत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था इतक्या म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था अभ्यासक्रम बनवते आणि तो तुम्ही जमिनीवरती राबवत आहात. तर मी म्हणालो तसं की सैनिक कधीही रिटायर होत नसतो, तो शेवटपर्यंत सैनिक असतो, लढणं सुरू असतं. अजून काय सामाजिक उपक्रम करून तुम्हाला राष्ट्रसेवा करायची आहे? कारण माझ्या दृष्टीने तुम्ही तुमची 75 जरी साजरी होत असली यावर्षी तरी अजून तुम्ही तरुण आहात, अजून खूप काही करायचं आहे. हो, मी तरुण आहे. मी पुण्यात प्रयत्न करतो आहे की हा उपक्रम वेगवेगळ्या खेडोपाडी जाऊन देखील झाला पाहिजे. बरोबर. आज आम्ही सांगलीला हा कोर्स करवला, त्याच्यानंतर आम्ही नागपूरला जाऊन देखील आनंदवनात हा कोर्स करवला, पुण्यातल्या निवारामध्ये हा आम्ही कोर्स करवलेला आहे मुला मुलींना. परंतु माझी अशी इच्छा आहे ज्याच्यामध्ये रोटरी इंटरनॅशनल, लायन्स इंटरनॅशनल किंवा पुण्याला नृपो म्हणून संस्था आहे ज्यांचे पालक फक्त इथे आहेत आणि मुलं सगळे परदेशात राहतात. बरोबर. नॉन इंडियन रेसिडेंट्स पेरेंट ऑर्गनायझेशन म्हणून या सगळ्या संस्थांच्या मार्फत
माझी फक्त अशी एक नम्र विनंती आणि इच्छा आहे की हा कोर्स हा आपल्या महाराष्ट्रातल्या तरी कमीत कमी कानाकोपऱ्यात जावा मराठीतनं, ताकी गावात जिथे वृद्ध लोक आहेत त्यांची कोणीतरी चांगली शुश्रूषा करेल, ज्यांचं उर्वरित जीवन कष्टमय होणार नाही, सुखा समाधानाने त्यांना आपला देह त्याग करता येईल. नक्कीच देह त्याग तर करायचंच आहे, बरोबर, परंतु त्याच्या आधी आपण जर सुखाने जगलो तर मला असं वाटतं की तो देह त्याग करताना कुठल्याही प्रकारच्या वेदना होणार नाहीत. नक्कीच, हा एक मनात माझा विचार आहे. नक्कीच, खूप, आणि तो साकार होणार सर, नक्कीच. कारण सैनिक ज्या युद्धात उतरतो, भारतीय सैनिक, हे वाक्य अधोरेखित करा, भारतीय सैनिक, ते युद्ध जिंकल्याशिवाय आपण थांबत नसतो. आणि इथे सुद्धा आपण जिंकणार आहोत, जसं 71चं युद्ध जिंकलो तसंच. 16 डिसेंबर 1971, 50 वर्ष उलटून गेले. तुम्ही आर्मीमधून निवृत्त कधी झालात सर? मी 1994 साली निवृत्त झालो. निवृत्ती मागितली कर्नल म्हणून, आणि त्यानंतर मी त्या पुढची 22 वर्ष जवळपास सिव्हिल ऑर्गनायझेशन्स मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमधनं, मेकॅनिकल कंपन्यांमधनं पदभार सांभाळत असताना मी एका कंपनीचा सीईओ म्हणून रिटायरमेंट घेतली. अच्छा. तिथे पण रिटायरमेंट मागून घेतली की बस झालं आता, आणि आता उर्वरित आपण आपलं आयुष्य जे समाजाने आपल्याला दिलं त्या समाजाला काहीतरी परत करूया या भावनेने आता मी गेली 10 वर्ष याच कामात लागलेलो आहे. खरं तर वयाच्या 20व्या वर्षापासून समाजाने तुम्हाला किती दिलं माहित नाही, पण तुम्ही मात्र देत आहात. अगदी 1970ला तुम्ही ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलात, तेव्हापासून समाजाला देत आहात. समाजाला देण्याची सुद्धा तुमची पन्नाशी उलटलेली आहे तुमच्या कामाची. या राष्ट्रसेवेबद्दल साहित्य उत्सव परिवार तुम्हाला सॅल्यूट करतं. आणि कर्नल कुमार फुले यांच्या रूपात एक देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घरात प्रज्वलित होईल ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. 1971च्या युद्धाला 50 वर्ष झाली, त्या विजयाबद्दल आदरणीय कर्नल साहेबांना सुद्धा शुभेच्छा देतो. खरं तर तुमच्यासारख्या वीरांमुळेच ही वीरश्री आपल्याला मिळाली. आणि सर, साहित्य उत्सवच्या कट्ट्यावरती तुम्ही आज वेळ दिलात, उत्सव कट्ट्यावर, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. मी पण तुमचा आभारी आहे की मला तुम्ही या एका मंचावर आमंत्रित केलं. धन्यवाद. धन्यवाद सर. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.